शकुंतला, काय करणार आहेस? मला तरी कळू दे. हा, तसं नाही आई, मी हेच म्हणत होते की आता जर श्रेयसच्या बाबतीमध्ये कोणी चुकलं तर मी त्याला सोडणार नाही. अगं शकू, श्रेयसची कोण कशाला चुकीचं वागेल? घरातल्या प्रत्येकालाच त्याची काळजी वाटते आणि त्याची बायको आराध्या त्याची काळजी घ्यायला समर्थ आहे. आणि तुला जर श्रेयसची एवढी काळजी वाटत असेल ना, तर ताराला त्रास देणं बंद कर. त्याला संजीवनी मिळते ना, ती तुझ्या माझ्याकडून नाही, तिच्याकडून. हे लक्षात ठेव. तू ठीक आहेस ना श्रेयस? एकदम असं काय झालंय तुला? अरे काल तू नीट होतास ना, तू सांगितलंस मला की तू नॉर्मल झालायस आणि तसाच वागतही होता. तू म्हणालास मला की गेल्या 6 महिन्यातल्या गोष्टी आठवत नाहीयेत ना तुला, म्हणूनच मी आजींना घेऊन आले सरप्राईज द्यायला की आजी बघा आपला श्रेयस बरा झालाय. आणि तू तर मी नॉर्मल झालो होतो का काल? मग काल मी काय केलं मग? श्रेयस अरे तू काल मला गोड गोड चिठ्ठ्या लिहिल्या, आपण गार्डन मध्ये भेटलो, तू मला सांगितलंस की तू बरा झालायस आणि आपण एकत्र छान वेळ घालवला. शेवटी तू मला आराध्या काय म्हणालो मी शेवटी तुला? सांग ना, काय म्हणालो शेवटी? सांग ना, काय म्हणालो? मला नाही, आराध्याला. लाजलीस की गोड दिसतेस आराध्या. बरं चला, तर आणखीन त्रास नाही देत तुला. अगं खरंच बरा झालोय मी. काल मी तुला जे काही सांगितलं ते सगळं खरंय. आजी समोर मी नाटक करत होतो मगाशी.